सर्वांना नमस्कार। आज जो मी व्हिडिओ प्रसारित करणार आहे तो आज म्हणजे 27 जानेवारी 2025ला जी रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांच्यासोबत EPS 95च्या हायर पेन्शनबद्दल जी चर्चा झाली त्या अनुषंगाने मी माझे मत या ठिकाणी व्यक्त करणार आहे। आजच्या चर्चेमध्ये असं प्रदर्शित झालं की MSCB CPF ट्रस्टचे नियम बदलावे लागतील आणि त्यानंतरच हायर पेन्शन मिळेल। मग ते नियम का बदलावे लागतील याचा कुठेही उलगडा होत नाही। किंबहुना जर आपण याकडे बघितलं तर सुरुवातीपासूनच EPFO ची भूमिका एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भामध्ये निगेटिव्ह राहिली आणि म्हणूनच 31/5/2017ला जे सर्क्युलर निघालं EPFOचं ते एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटला कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी वाढीव पेन्शनचा फायदा मिळणार नाही अशा प्रकारे ते 31/5/17ला सर्क्युलर निघालं आणि ते आपल्याला एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटला या हायर पेन्शनपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला। परंतु सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागलेला आहे 4/11/22ला त्यामध्ये पॅराग्राफ 37, 38 आणि 39 या 3 पॅराग्राफमध्ये दोन्हीही इंटिग्रेटेड आहेत। असं म्हणजे एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट आणि नॉन एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट दे आर बोथ इंटिग्रेटेड, दे आर होमोजेनियस आणि त्याच्यामध्ये त्यात काहीही फरक करता येणार नाही असं स्पष्ट नमूद केलेलं आहे। आणि म्हणून अनएक्झम्प्टेडचे जे काही नियम असतील ते एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटसुद्धा लागू होतील असंही स्पष्ट केलं आहे। आणि त्यांनी अशा प्रकारे कुठेही असं म्हटलं नाही की MSCB CPF ट्रस्टचे किंवा एक्झम्प्टेड ट्रस्टचे नियम हायर पेन्शनसाठी बदलावे लागतील। त्यांनी एवढंच असं पॅराग्राफ 39मध्ये असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईचे अमाऊंट म्हणजे पेन्शनचा जो अमाऊंट आपल्याला पेन्शन फंडामध्ये डायव्हर्ट करायचा आहे तो अमाऊंट पाठवताना किंवा ते पाठवण्यासाठी जॉईंट डिक्लेरेशन किंवा जॉईंट हमी ही द्यायची आहे एवढंच फक्त त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि त्याला ऑलरेडी जॉईंट डिक्लेरेशन किंवा जॉईंट काय म्हणता येईल त्याच्या सह्या झालेल्या ते ऑलरेडी पत्र आपण दिलेलं आहे। आणि MSCB CPF ट्रस्टने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून हे सर्व पेंडिंग MSCB CPF ट्रस्टकडे आहे असं सुचवायचं हे मुळात चुकीचं आहे। जर आपल्याला माहीत असेल तर आजच नाही तर पत्र क्रमांक 41 CPF ट्रस्टनी MSCB होल्डिंग कंपनीनी पत्र क्रमांक 41 9/4/2019लाच पहिलं पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये अशी स्पष्ट मागणी केलेली आहे की एज पर EPFO सर्क्युलर नंबर पेन्शन 1/12/33 EPS अमेंडमेंट 96 वॉल्यूम 2 डेटेड 23/3/17 दिस ऑफिस रिक्वेस्टेड CPFC न्यू दिल्ली वाइड लेटर नंबर 40 डेटेड 3/4/18 फॉर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन ऑन द मोडॅलिटीज अँड प्रोसिजर टू बी अडॅप्टेड फॉर अलाउिंग members the benefit of higher pension based upon actual salary under Employees Pension Scheme 1995 in lieu of the transfer of excess employer contribution balance worked out on the basis of limiting the salary up to ₹6,500/15,000 and deposited with the CPF trust to EPFO along with the accrued interest. पण EPFO बांद्रानी किंवा EPFO दिल्ली आणि RPFC बांद्रानी याचा कुठलाही कॉग्निझन्स घेतला नाही आणि कोणत्याही प्रकारे पत्रव्यवहार केला नाही, कुठल्याही प्रकारे मोडॅलिटीज आणि प्रोसिजर इंटिमेट केली नाही, हा EPFOचा दोष आहे। त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरं पत्र माझ्याजवळ जे मिळालं त्याप्रमाणे हे 30 ऑगस्ट 2024ला अकाउंट ऑफिसर भविष्य निर्वाह निधी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन बांद्राला पाठवलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सर्व डिटेल्स आहेत आणि त्याच्यामुळे MSCB CPF ट्रस्टनी काहीच केलं नाही आणि काही कारण नसताना
MSCB CPF ट्रस्टचे रूल्स बदलावे लागतील तरच हायर पेन्शन मिळेल, अशा प्रकारचं सूतोवाच ज्या RPF कमिशनरनी दिलेले आहेत ते पूर्णतः चुकीचे आहे. ॲक्च्युली ही जी चर्चा व्हायला पाहिजे होती ती त्रिपक्षीय व्हायला पाहिजे, म्हणजे MSCB CPF ट्रस्ट, त्याच्यानंतर EPFO बांद्रा आणि सेवानिवृत्त कर्मचारी. परंतु ही चर्चा जी झाली आहे ते सेवानिवृत्त कर्मचारी आणि RPFC बांद्रा, आणि त्यामुळे MSCB CPF ट्रस्टला त्या संबंधात आपलं बोलणं, आम्ही काय काय प्रयत्न केले याबाबत विचारविनिमय करता आला नाही. RPFC बांद्रा ही कोणत्याही बाबतीमध्ये लक्ष देत नाही, स्वतःला ते खूप वेटो पॉवर वापरायचा प्रयत्न करतात. पहा, आपण MSCB CPF ट्रस्ट जी आहे ती प्रत्येक बाबतीत EPFOच्या डायरेक्टिव्स कंप्लाय केलेल्या आहेत. एक्झम्प्टेड ट्रस्टला जवळपास 29 डायरेक्टिव्ज आहेत आणि त्या डायरेक्टिव्ज यांना फॉलो करावं लागतात एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटला, आणि नाही फॉलो केलं तर त्यांचं एक्झम्प्शन रद्द होते. तर ज्या फॉलो करायच्या आहेत त्याप्रमाणे ऑनलाईन परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन आहे. तर ट्रान्सफर ऑफ फंड्स बिफोर ड्यू डेट, इन्व्हेस्टमेंट, रेमिटन्स टू द ट्रस्ट, इंटरेस्ट डिक्लेअर्ड, क्लेम सेटलमेंट, ऑडिट ऑफ अकाउंट्स, हे जे 6 जे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन आहे ते प्रत्येक वेळेला आपण पाठवलेलं आहे. किंबहुना 2017मध्ये या MSCB CPF ट्रस्टचा पहिला क्रमांक त्या ठिकाणी लागलेला आहे आणि त्याप्रमाणे EPFOनी तुम्ही संपूर्ण रिटर्न्स व्यवस्थित पाठवले याप्रमाणे यासाठी त्यांना एक पत्र ॲप्रिशिएशन लेटर दिलेलं आहे, ते माझ्याजवळ आहे. त्याच्यानंतर आता EPFO दिल्ली आपल्याकडनं म्हणजे MSCB CPF ट्रस्टकडून 0.18% ऑफ बेसिक प्लस DA याचा इन्स्पेक्शन चार्जेस घेतात आणि इन्स्पेक्शन चार्जेस आपण पे केलेले आहेत. आता इन्स्पेक्शन चार्जेस त्यासाठी घेतात ते संपूर्ण ट्रान्झॅक्शन ओके आहेत की नाही हे इन्स्पेक्ट करणे आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर निदर्शनास आणणे आणि ते कंप्लाय करणे. परंतु EPFO बांद्रा या संदर्भामध्ये काही करत नाही. आपल्याला माहिती आहे की आपण जे इन्स्पेक्शन फी पाठवलेली आहे, माझ्याजवळ डाटा आहे 2019-20 म्हणजे हा 0.18% हा बेसिक प्लस DA 2019-20मध्ये 8,73,69,426 रुपये हे 2019-20मध्ये पाठवलेले आहेत. 2020-21मध्ये 9,31,67,201, 21-22मध्ये 10,18,57,388 आणि 22-23मध्ये 10,41,32,676 आणि 2023-24मध्ये 10,94,18,374 एवढी रक्कम या 5 वर्षामध्ये इन्स्पेक्शन चार्जेस म्हणून पाठवले. मग आपण जर कोट्यावधी रक्कम या EPFOला इन्स्पेक्शन फी म्हणून पाठवत असेल तर त्यांचंही काहीतरी काम आहे की त्यांनी ज्या काही त्रुटी आहेत ते निदर्शनास आणायला पाहिजे आणि ते कंप्लाय करून घ्यायला पाहिजे. तेच त्यांची ड्युटी आहे. परंतु ते स्वतः ड्युटी निभावत नाही आणि त्याचा ठपका मात्र CPF ट्रस्टवर ठेवतात किंवा एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटवर ठेवतात. हे पूर्णतः चुकीचं आहे. आता आपलं 8.33% कॉन्ट्रिब्युशन प्रत्येक महिन्याला जात असते, म्हणजे आपण एखादा महिना चुकवतो असं नाही. तर माझ्याकडे तो पण डाटा आहे. या 23-24मध्ये जे काही कॉन्ट्रिब्युशन 8.33% ऑफ सिलिंग लिमिट म्हणजे 15,000 असेल, 6,500 असेल किंवा 5,000 असेल, तर आता सध्याची स्थिती 15,000ची आहे. तर 23-24 जर डाटा बघितला तर 13 कोटी MSPGCLचा डाटा आहे 13,10,97,837. MSCTCLचा आहे 11,85,44,046 आणि याचा MSCTचा आहे 77,41,73,995 आणि MSCB होल्डिंग कंपनीचा आहे 1,35,000. अशा प्रकारे 102,39,10,838 म्हणजे 102 कोटीच्या वर 102.39 कोटी आपण या 8.33% ऑफ कॉन्ट्रिब्युशन जे आहे सिलिंग लिमिटवरती ते आपण त्यांना पाठवतो आणि याच्यावरती त्यांना व्याज मिळते
आणि या व्याजाच्या रकमेतूनच ती पेन्शन मिळते. आणि हे स्पष्ट असतानासुद्धा या EPFOने याकडे लक्ष न देणे आणि तुमचा MSCB CPF ट्रस्ट जबाबदार आहे आणि त्यामुळे तुम्हाला पेन्शन मिळणार नाही अशा प्रकारची वल्गना करणे चुकीचं आहे. आणि रूल्समध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्ही 8.33% बेसिक डिअरनेस अलाउन्स, रिटेनिंग अलाउन्स, कॅश व्हॅल्यू ऑफ फूड कन्सेशन वगैरे वगैरे आम्ही shall be remitted by the employer to employees pension fund or such other rate as amended from time to time. या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे आणि त्यामुळे यांना कुठलाही आक्षेप घ्यायला जागा नाही. त्यांच्याकडे जेवढे काही ॲप्लिकेशन्स आले असतील हायर पेन्शनसाठी त्यांनी स्क्रुटिनी करून ते पाठवले पाहिजे. त्यांच्याजवळ डाटा आहे, डाटा नसेल तर त्यांनी मिळवायला पाहिजे, कारण आपण इन्स्पेक्शन चार्जेस भरले आहे, त्यांनी इन्स्पेक्शन केलं आहे आणि तो डाटा त्यांनी जमवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे हायर पेन्शन द्यायला पाहिजे. काहीतरी चुकीचे निर्देश द्यायचे आणि चुकीचं काहीतरी आपल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे, हे चूक आहे. आणि त्याच्यामुळे हे संपूर्ण आपल्या MSCBच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये अशी हवा पसरली की एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटला हायर पेन्शन मिळणार नाही. अशा प्रकारची ही चूक ही MSCB आपल्या जो EPFO बांद्रा ऑफिस आहे किंवा RPFC जे बांद्रा ऑफिस आहे हे यांनी चूक केलेली आहे आणि त्यांनी स्वतःच ती दुरुस्त करायला पाहिजे. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी जे 18 जानेवारी 2025ला जे क्लॅरिफिकेशन काढलं आणि त्या क्लॅरिफिकेशनमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे, याच्यामध्ये असं कुठेच म्हटलं नाही आहे की ट्रस्टनी रूल्स स्थापन केले पाहिजे. त्या काय म्हटलेलं आहे एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भामध्ये, द एलिजिबिलिटी फॉर पेन्शन ऑन हायर वेजेस केसेस शुड बी डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ द एक्सटॅन्ट ट्रस्ट रूल्स ऑफ द एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट इन कन्सोनन्स विथ द डायरेक्शन ऑफ ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन सुनील कुमार केस. अशा प्रकारे म्हणजे सुनील कुमार केसमध्ये जे काही एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भामध्ये डायरेक्टिव्ह दिलेले आहेत पॅराग्राफ 37, 38, 39 ते या ट्रस्ट रूलची सुसंगत असायला पाहिजे, कन्सिस्टंट असायला पाहिजे, कोहरंट असायला पाहिजे, अशा प्रकारे या क्लॅरिफिकेशनमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे जर CPF ट्रस्ट MSCB CPF ट्रस्ट रूल्स जर हे सुसंगत असतील सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्टिव्हप्रमाणे पॅराग्राफ 37, 38, 39 प्रमाणे, तर त्यांना कुठलाही अधिकार नाही की तुम्ही ट्रस्ट रूल्समध्ये अमेंडमेंट करा. कारण ट्रस्ट रूलमध्ये आम्ही अमेंडमेंट केले तर या ठिकाणी लिहिलं आहे, इन केस द ट्रस्ट रूल्स आर अमेंडेड पोस्ट डिसिजन डेटेड 4/11/22 इन सुनील कुमार केस अप्लिकेशन्स ऑफ मेंबर्स ऑफ द ट्रस्ट मे नॉट बी कन्सिडर्ड. अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी धमकी दिलेली आहे. म्हणजे एकीकडे ट्रस्ट रूल्स तुम्ही चेंज करा आणि ट्रस्ट रूल्स तुम्ही चेंज केले की तुम्हाला या हायर पेन्शनपासून आम्ही वगळू, अशा प्रकारची एक धमकी त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून या संदर्भात चर्चा करताना MSCB CPF ट्रस्टला सोबत घेणे आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊनच त्रिपक्षीय चर्चा करणे हे चांगलं होईल. आणि ही जी काही आता हवा पसरली आहे किंवा रुमर पसरली आहे की MSCB CPF ट्रस्ट ही एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट असल्यामुळे त्यांना हायर पेन्शनपासून वंचित राहावे लागेल, ही जी वल्गना आहे ती पूर्णतः चुकीची आहे. आणि यासाठी MSCB CPF ट्रस्टनी पूर्णपणे प्रयत्न करावा आणि तिन्ही ज्या कंपन्या आहेत, जनरेशन कंपनी, ट्रान्समिशन कंपनी, डिस्ट्रीब्युशन कंपनी आणि डॉमिनंट कंपनी म्हणजे मेन कंपनी होल्डिंग कंपनी MSCB होल्डिंग कंपनी, यांनी या संबंधात प्रयत्न केला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी चर्चेला जाताना कमीत कमी त्रिपक्षीय चर्चा व्हावी आणि जे काही मटेरियल आपल्याकडे आहे त्या मटेरियलचा संपूर्ण उपयोग त्यांच्यासमोर आपण टाकला पाहिजे, तरच चर्चामध्ये काहीतरी फलनिष्पत्ती होईल. नाहीतर आपल्याला उगीचच काही कारण नसताना त्याकडे आपलं दुर्लक्ष होईल आणि आपल्याला या हायर पेन्शनपासून वंचित राहावं लागेल. आणि म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारे किंतु परंतु न ठेवता हायर पेन्शनसाठी आपण लढा दिला पाहिजे. आणि उलट या संदर्भामध्ये या जेवढे काही हायर पेन्शनर्स आहेत MSCB CPF ट्रस्टच्या अनुषंगाने, त्या सर्वांनी यांनी चुकीचं मार्गदर्शन केलं
म्हणून त्यांना एक प्रोटेस्ट लेटर द्यायला पाहिजे बांद्राला, आणि या संदर्भामध्ये MSEB CPF ट्रस्टला तुम्ही चर्चेला बोलवा आणि जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्या डॉक्युमेंटचा उपयोग करून जर ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाशी सुसंगत असतील तर तुम्ही हायर पेन्शन लागू करून डिमांड लेटर लवकरात लवकर द्या. अशा प्रकारे त्यांना पत्र लिहून प्रोटेस्ट केला पाहिजे अशी मी आपणास या निमित्ताने विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.